धडाडीचे कार्यकर्ते आवडी शिवारातील आमचे लाडके विद्यार्थी विनायक आप्पा आमचा बबलू बांबूला काठी लावण्यासाठी घरातून शिल्लक काठ्या घेऊन आलेले आहेत. आता त्यांचं कामकाज सुरू होईल. येरापाव दोरा चक्की लाकूड घेतलेलं आहे, पारली आणलेलं आहे. आता तुकडे करतील, लावून घेतील, बांधून घेतील. मग कुठं बांबूला काठी लावल्यावर बांधल्यावर तिला जरा बरं वाटेल. ओके, ठीक आहे. हे आहे आवडी शहरातील कामाचं खुमशान. व्हिडिओ करा आमचे. पहा, बांबूला काठी लावण्यासाठी दुसरं काही लागणार साहित्य म्हणजे सुतळी. सुतळीनं सैल असल गाठ मारून फुलावर आपलं झाड आधारासाठी उभा करायचं आहे. हे आहे बांबू बांधण्यासाठी, काठी बांधण्यासाठी केलेलं सुतळीचे छोटे छोटे तुकडे. आता ही पेंडी अशीच जवळ घेतली जाईल, एक एक धागा बाहेर काढला जाईल आणि एक एक झाड, एक एक काठी व्यवस्थित लावली जाईल. कामाचं खुमशान आप्पा, आमचा तरुण तडफदार उमेदवार बबलू आणि उगवतं नेतृत्व. पण अजून काय बायोडेटा काढून मला दिना झाले. आता जर बायोडेटा फोटो पुरीने बेल्याशिवाय तू लगीन कसं करणार आहे? हेच नवरा का म्हणून लाजू नको, लाजू नको. मला लागली कोणाची उचकी, कोणाची ग कोणाची. बस भरताने केलेलं वांग्याचं भरीत, ह्याच्यामध्ये आपण ह्या काठ्या आणलेल्या होत्या जवळजवळ 7-10 फुटाच्या. आता त्यांचं काम झालेलं आहे. तर टाकून देण्यापेक्षा आणि जाळण्यापेक्षा आपण ह्यांचा उपयोग आपल्या बांबूला आधारासाठी एक 2-3 फुटाचं आपण तुकडे करून घेणार आहोत. विनायक आणि सत्यजित हे दोघंजण काठ्या रोवून झाड रोपाजवळ बांधून घेण्याचं कामकाज करत आहेत. बबलू शेठ तुकडे करून त्यांना माल पुरवत आहे. या ठिकाणी फॅक्टरी सुरू झालेली आहे. ओके, मेथीची माया माझ्या प्रीतीची. माया हा, खरं नाव आहे काय? होय होय. अरे वा, छान छान. हे बघा, मायासाठी सगळे काम करतोय, त्याला आपण धन्यवाद देऊया. अशा प्रकारे बबलू शेठ त्यांच्या वाटणीचं जे काही काम आलेलं आहे ते करत आहेत. लांब काठीचे 2.5-3 फुटाचे तुकडे करण्याचं कामकाज करत आहेत. बांबूला काठी लावण्याचं कामकाज सुरू आहे. विनायकनं सुतळीचे 1.5-2 फुटाचे तुकडे घेऊन तो बांबूचं रोप कसं बांधत आहे पहा. ओके, त्यानं खालून एक 4 बोटावर एक पहिला वेढा टाकलेला आहे. त्यानंतर वरून एक वितभर शेंडा सोडून तो त्या काठीला बांबूचं रोप हलकंसं मोकळं राहील अशा पद्धतीनं तो गाठ मारत आहे, असेल गाठ मारत आहे. नंतर आपणाला ते तोडावं लागणार आहे. हे आहे विनायकचं कामकाज. आगामी आकर्षण सत्यजित. अशा प्रकारे बांबूला काठी लावत लावत तो आता पुढं सरकत आहे. पहा, काठी लावल्यानंतर बांबू कसा ताट खडा उभा राहिलेला आहे. सत्यजितचं कामकाज खाली बसलेला आहे. पहिला तिडा वेढा टाकलेला आहे. दुसरा वेढा टाकण्याचा पवित्रा घेतलेला आहे. अशा प्रकारे शेंड्यापासून एक अर्धा फूट खाली दुसरा तिडा टाकत आहे की जेणेकरून वाऱ्याच्या स्वतःबरोबर बांबू लावला जाणार नाही, वाकला जाणार नाही आणि पडला जाणार नाही. अशा दृष्टिकोनातून त्यांच्या ज्या असल गाठी आहेत त्या असल गाठी तो बांधत आहे. दोघांना आपण बांबूला काठी लावण्याच्या कामाबद्दल धन्यवाद देऊया. ओके, बबलूनं केलेले तुकडं बांबूच्या रोपाजवळ जागोजागी टाकण्याचं कामकाज करत आहे. ही आहे शेजाऱ्यांची केळी. पहा, अशा प्रकारे शेतकऱ्याला अनेक प्रकारची कामं या धरणीमातेसाठी, पिकासाठी, उपजीविकेसाठी करावी लागतात. पहा, बबलूनं आपला जो बांधलेला बिंडा आहे, ज्याला मोळी म्हणतो, ती खाली ठेवलेली आहे. आता थोड्या वेळात तो रोपांच्या जवळ ते टाकेल. विनायक आणि सत्यजित हे दोघंजण सुतळीनं हे
आधार काठी लावण्याचं काम करतील. हा पहा सत्यजित. ओके, हा आहे आवडी शिवाराचा परिसर. पहा प्रत्येक रोपाजवळ बबलू अशा प्रकारे काठी ठेवत आहे आणि नंतर दगडानं किंवा हातोडीनं ती काठी रोपाच्या इतभर अंतरावर तो लावणार आहे, उभी ठोकून खर्च करणार आहे. ओके, छान. आपण त्यांच्या कामाला धन्यवाद देऊया आणि या ठिकाणी बांबूला काठी लावण्याचा व्हिडिओ थांबवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.